आणि आता बातमी आहे नाशिकमधून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी। ही मोठी बातमी आहे। कांदा निर्यातीवरील 50% रोड टेप सवलत आता घटवण्यात आली आहे। आतापर्यंत कांदा निर्यातीवर 1.9% प्रोत्साहनात्मक निधी देण्यात येत होता, मात्र आता तात्काळ प्रभावाने ही सवलत 50% घटवली आहे। 0.95% प्रोत्साहनात्मक निधी मिळणार आहे। त्यामुळे आता कांदा निर्यात सवलतीत 50% कपात झाली आहे। 0.95%च आपल्याला प्रोत्साहनात्मक निधी देण्यात येणार आहे। आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे आपल्या सोबत जोडले गेलेत। कांदा निर्यात सवलतीत आता 50%नी कपात करण्यात आली। अभिजित, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने हा निर्णय घेतलेला आहे। काल संध्याकाळी उशिरा या संदर्भातला एक सर्क्युलर काढण्यात आलेलं होतं। खरं तर कांदा निर्यातीला प्रोत्साहन मिळावं यासाठी ही रोड टेपची सवलत दिली जात होती। त्यामुळे कुठेतरी कांदा निर्यातदारांना त्याचा फायदा होत होता, पर्यायाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत होता। मात्र आता या निर्णयामुळे 50%वर ही सगळी सवलत आता आणण्यात आलेली आहे। त्यामुळे कांदा निर्यातीला याचा मोठा फटका बसणार आहे आणि पर्यायाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील त्याचा मोठा फटका सहन करावा लागण्याची शक्यता आहे। कारण आता सध्या देखील बाजारात कांद्याला प्रति किलो साधारणपणे 9 ते 10 रुपये किलोचा दर मिळतोय। मात्र आता निर्यात कमी झाली, निर्यातीला फटका बसला तर कांद्याचे दर आणखी मोठ्या प्रमाणात कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। म्हणजे साधारणपणे 5 ते 6 रुपये प्रति किलोवर हे दर येऊ शकतात अशी पद्धतीची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे कुठेतरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आपल्याला सध्या बघायला मिळतंय। विशेष म्हणजे HS लाईनवरचे जे कृषी मूल्य किंवा जे कृषी संदर्भातले जे पिकं आहेत त्या सर्वांवरील सवलत जी आहे ती घटवण्यात आलेली आहे। त्यामुळे कांद्याप्रमाणेच नाशिकच्या द्राक्षांना देखील याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे। त्यामुळे कुठेतरी केंद्राच्या या निर्णयामुळे कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान देखील सहन करावं लागण्याची शक्यता आहे। एकूणच आपण जर बघितलं तर सातत्याने कांद्याच्या बाबतीत धरसोड निर्यात धोरण जे आहे ते केंद्राकडून अवलंबलं जातं आणि पर्यायाने जागतिक बाजारपेठेमध्ये मागणी असून देखील भारतातला किंवा नाशिकच्या कांद्याला त्या ठिकाणी स्पर्धा करता येत नाही। आता आपण जर बघितलं तर अभिजित, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता कांदा निर्यात करताना मोठा फटका बसणार आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय।